नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. वनिता मंडळ आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी प्रेरणा आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, आपण नेहमीच इतरांशी संवाद साधत असतो. आपल्या मनातलं अगदी जवळच्या व्यक्तीशी बोलून मोकळे होत असतो. काही वेळेला अगदीच भावनिक गुंतागुंत जेव्हा होते तेव्हा हितगुज साधण्यासाठी कोणीतरी आपल्याला जवळची व्यक्ती हवीशी वाटते. कोणी नसेलच तर आपण या सगळ्याच भावना आपल्या पुस्तकांबरोबर व्यक्त करतो आणि ही पुस्तकं आपले मित्र होऊन जातात. एखादं पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला आवड निर्माण होते. मग वेगवेगळी पुस्तकं वाचण्याचा छंदच जडतो जणू. आणि हा छंद आपल्याला इतकं काही शिकवून जातो ना की ही पुस्तकं सुद्धा आपल्याशी बोलायला लागतात. चैनच पडत नाही आपल्याला एकही दिवस पुस्तक हातात नाही घेतलं तर. अगदी असंच काहीसं आपल्या मैत्रिणीच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे बरं का. ही मैत्रीण कोण, त्या काय करतात हे सगळं तर आपल्याला कळणारच आहे. तेव्हा तुमची उत्सुकता मी फार काळ ताणून ठेवणार नाहीये. लगेचच ऐकणार आहोत पुस्तकांची खाण भागवते ज्ञानाची तहान, बनवते मनाला सामर्थ्यवान. या अंतर्गत एका हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत. त्यांचं नाव आहे नीलम दोशी आणि त्यांच्याशी संवाद साधलाय तेजा दुर्वे यांनी. ऐकूया त्यांच्याशी साधलेल्या संवादाचा हा पहिला भाग. वनिता मंडळ या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मी तेजा दुर्वे आज अतिशय बोलकं असं स्वागत करतेय. बोलकं स्वागत कशासाठी हे लवकरच सगळ्यांना समजणार आहे. खरं तर मैत्रिणींनो, सगळ्या सख्या जेव्हा मिळून काहीतरी करतात ना, मग तो एखादा उपक्रम असू दे, कलाविष्कार किंवा एखादा व्यवसाय किंवा स्वतःचा छंद जोपासण्याचं काम, एवढं का असे ना, जेव्हा त्या मिळून करतात ना तेव्हा ते उत्कृष्टच होतं. कारण का, आपल्यातली प्रत्येक मैत्रीण त्यामध्ये आत्मीयतेनं प्रयत्न करत असते आणि त्यावेळेस तिची भावना काय असते माहिती आहे की आपल्या टीमची कामगिरी चांगली व्हायला पाहिजे. पण मग हीच आत्मीयता जेव्हा आपली मैत्रीण आपल्या स्वतःसाठी वापरेल तेव्हा काय होईल, तिची स्वतःची कामगिरीसुद्धा उत्कृष्टच होईल ना, हो ना. पण आपल्या सख्यांना हे सगळं करायला कुणी ना कुणीतरी लागतंच. मग ती एक गुरु रूपातली मैत्रीण असू दे, लीडर असू दे किंवा आपल्याला सतत प्रेरणा देणारी एखादी आपली सखी असू दे. अशीच एक सखी जी आपल्यासोबतच इतर अनेक सख्यांना सतत प्रेरणा देत असते, ती आज आपल्यासोबत आहे. आणि आणखी तुम्हाला मी सांगणार आहे, आपल्या सख्या ज्या लाजऱ्या बुजऱ्या असतात, अबोल असतात, त्यांना बोलकं करायचं महत्त्वाचं काम आपली ही सखी करते. आणखी एक गुपित मी तुम्हाला सांगते की आज या स्टुडिओमध्ये त्या सखीबरोबरच आपल्यासोबत आणखी एक तिसरा सदस्य आहे. आणि हा जो सदस्य आहे तो त्या सखीला माहीत आहे, पण तिला अजून जाणवलेला नाही आहे. मी सांगते, त्या मी आणि त्यांची पुस्तकं आणि त्यांच्या पुस्तकातली बोलकी वाक्य. तर आजची आपली ही बोलकी सखी जी आहे त्यांचं नाव आहे नीलम अभय दोशी. त्यांचं स्वागत करूया आपल्या या कार्यक्रमात. मॅडम नमस्कार. नमस्कार. तर आपल्या बोलक्या आजच्या या कार्यक्रमामध्ये तुमच्याकडून आम्ही बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत, तुमचा एकूण प्रवास जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर तुमचं पुस्तक प्रेम जे आहे त्याबद्दलसुद्धा आम्ही जाणून घेणार. आणि फक्त आम्ही तुम्हाला कशी आवड निर्माण झाली हे न जाणून घेता तुम्हाला नेमकं काय आवडलं, का आवडलं हे सुद्धा जाणून घेणार आहे. खरं तर मैत्रिणींनो, त्या एका गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षा तर आहेतच, शिवाय 2,00,000 पुस्तकांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पसुद्धा त्या राबवतात. आणि याचबरोबर मैत्रिणींनो, आपली शाळा जी असते ना ती आपल्या सगळ्यांसाठी खूप जवळची असते. कारण का, लहानपणीचा सगळा आगाऊपणा आपण शाळेमध्ये करतो, पण आपण मोठ्या झालो की आपण शाळा विसरतो. मुद्दाम नाही, पण चुकून का असे ना होतं. पण ही आपली सखी जी आहे हिनं आपल्या स्वतःच्या शाळेसाठी सुद्धा एक खूप छान महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवलेला आहे, योजना राबवलेली आहे. त्या काय करतात, आपल्या शाळेतील काही मुली ज्या गरजू आहेत त्यांना त्यांनी आर्थिकदृष्ट्या दत्तक घेतलेला आहे, त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी. अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी आणि शिकण्यासाठी. तर आपण ह्या मस्त आपल्या आजच्या गप्पा सुरू करूया. नीलमताई, तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्या बालपणाविषयी जाणून घ्यायला आवडेल.
तर बालपण कसं, कुठे म्हणजे जन्म कुठे झाला, शालेय शिक्षण ते थोडं आणि मग महाविद्यालयीन प्रवास आणि मग आपला पुढचा सगळा गप्पांचा प्रवास सुरू होईल. ओके. तू सुरुवातच इतकी छान केली आहेस की म्हणजे खरोखर माझं जे बोलकी पुस्तके नाव आहे माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि माझ्या यूट्यूब चॅनलला, त्याची सुरुवात तू इतकी छान केली आहेस की काही विचारायची सोयच नाही. थँक्यू. आणि दुसरं, माझं आधीचं नाव निलिमा सारालाल शहा. बरं. मी कराडची. माझा जन्म कराडला झाला. पण माझं साधारण एक 5वी-6वी पर्यंत शिक्षण माझे पप्पा फिरतीवर असायचे, त्यामुळे बाहेर फिरत असताना पुण्यात शिक्षण झालं. आणि त्यानंतर मग 6वी-7वी पण तसंच काढून मग 8वीला शेवटी नाईलाजानं मला कराडला शिफ्ट व्हावं लागलं. बरं. आणि मग पुढचं शालेय शिक्षण हे जे आता शाळेचा उल्लेख आला, विठामाता विद्यालय, तिथे माझं शिक्षण झालं. तेव्हा आमची जुनी 11वी त्या काळचं. आणि मग त्याच्यानंतर सायन्स कॉलेज पूर्वीचं, म्हणजे आता तिथे कॉलेजचं नाव बदललेलं आहे कराडचं, त्यामध्ये मी BSc झुलॉजी आणि फर्स्ट क्लास फर्स्ट इन युनिव्हर्सिटी हे माझं ग्रॅज्युएशन झालं. आणि मी गुजराती समाजातली, म्हणजे त्या काळी तर नक्कीच ऑर्थोडॉक्स होतं सगळं. बरोबर. त्यामुळे ते गुजराती साडी, डोक्यावर पल्लू वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी. आणि इकडे तर माझी शालेय शिक्षणापासून ॲथलेटिक्स, वाचन, वक्तृत्व, सगळ्या आमच्या शाळेमध्ये मुलींसाठी खास बँड होता, बँड पथक. बर. आणि त्याच्यामध्ये पण आम्ही होतो. त्यामुळे ड्रम वाजवायचा, ढोल वाजवायचा. मग जेव्हा 50 वर्ष झाली त्यावेळेला जी फेरी निघते त्यामध्ये अख्ख्या कराडमधनं ढोल घेऊन मी फिरलेले. या स्कूलमधल्या सगळ्या आठवणी आहेत. म्हणजे त्यावेळेला हे मुलींना खूप रेअर होतं, पण आमच्या घरी असं सगळं सपोर्ट करायचे, पण अशी तर बंधनं असायची, असं होतं. बर. आणि मग त्यानंतर मग माझं लग्न झालं आणि मग मी लग्नानंतर कोल्हापूरला येऊन मग नीलम अभय दोशी. तर ते बोलकी पुस्तकेची जी आठवण सांगायची होती तर ती अशी की लहानपणापासूनच मला वाचनाची आवड लागली. आणि त्याचं कारण फक्त माझी आई आणि आई. म्हणजे एवढ्या राम रगाड्यातून एक 10 मिनिटं जरी वेळ मिळाला ना तरी ते पुस्तक तोंडासमोर घेणार आणि वाचणार. आणि किचनमध्ये कुठेतरी फळीवर इकडे तिकडे कुठेतरी खूण घालून ठेवलेलं असणार. मध्ये एक 5-10 मिनिटं मी आले की ते उघडणार, वाचणार, परत ठेवणार. म्हणजे हे बघून माझ्या डोक्यात इतकं बसलेलं. तेव्हा एवढं कळत नव्हतं. जेव्हा कळायला लागलं तेव्हा अरे एवढ्या ह्याच्यात ना आई वाचायचं सोडत नाही. हे तेव्हा हा संस्कार झाला. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की आमची आई आम्हाला चौघांना अशी बसवायची समोर अभ्यासाला, गहू निवडताना, काही काम करताना. आणि तेव्हा निबंध वगैरे लिहायला आई नेहमी मदत करायची. आणि आईचं वाचन असल्यामुळं आई छान छान शब्द सांगायचे, अलंकारिक भाषा. आणि स्कूलमध्ये गेल्यावर सगळ्यात माझा सुंदर निबंध सगळ्या वर्गात वाचून दाखवायचे. त्यामुळे मला इतकं छान वाटायचं की माझी आई मला किती छान शिकवते. मग त्यातून आईशी बोलता बोलता आई नेहमी म्हणायची, काही नाही, तुम्ही पुस्तकं वाचत जावा, तुम्हाला पुस्तकं ज्ञानी करेल, फक्त शाळेची नाही, बाकी सगळी वाचायची. मग तेव्हापासून जे मिळेल, जे सापडेल ते वाचायला सुरू केलं. ते आज तागायत सुरू आहे. मस्त. आणि आपल्याला जी आवड आहे किंवा आपल्याला जे भावलंय ते आपल्यासोबतच इतरांनी सुद्धा ते घ्यावं, ही जी तुमची तळमळ आहे ना ती पण व्यक्त होती. हो, त्यातूनच हे सगळं चालू झालं माझं की काय करावं. ऍक्च्युली हे माझं करोनामध्ये हे सगळं डोक्यात आलं की आपण एवढे दिवस घरात होतो आणि मला काहीतरी सोशल वर्क मी खूप करत होते ना, त्यामुळे फुल डे बिझी. आता घरात बसून मी करू काय. आणि माझ्याकडे तर एवढं ज्ञानाचं भांडार आहे. मग ते यंगस्टरपर्यंत पोचवायचं झालं तर आता जमाना हा आहे सगळा, यूट्यूब आणि चॅनल्स आणि तुमचा मेन मोबाईल. बरोबर. आमच्या वेळेला हे काही नव्हतं. तर आता ह्याच्याशी आपण मैत्री केली पाहिजे. खरंच आहे. आणि मग त्या मैत्रीतूनच असं डोक्यात आलं की आपण असं काय करू शकू की माझी आवडही जपली जाईल, मलाही नवीन काहीतरी मिळेल आणि माझ्यातून इतरांनाही मिळेल. आणि मग यूट्यूबचं मी ऐकत होते गोष्टी आणि त्यातून मला स्ट्राईक झालं की अरे आपण सगळ्यांचं ऐकतोय, माझ्याकडेच एवढं भांडार आहे, आपण आपलंच का करू नये. बरोबर. असा विचार आला. पण परत प्रॉब्लेम होता, हे आम्हाला सगळं ॲडव्हान्स नॉलेज येते कुठे. एजचा आमचा प्रॉब्लेम असल्यामुळे नातवंडांच्याकडनं प्रशिक्षण घेऊन मग यूट्यूब चॅनल बोलके पुस्तके चालू केलं. मग आधी मी सप्तरंग 594 माझं चॅनल चालू केलं. त्यामध्ये विशेष काही समजत नसल्यामुळे सगळे विषय एकत्र त्याच्यामध्ये गर्दी आहे. बरं. सगळं, त्याला काही विषयाचं लिमिट नाही आहे. डान्स पासून तुम्हाला अगदी म्हणजे मिमिक्रीपर्यंत सगळं त्याच्यामध्ये मिळणार. लेखकांचे काही त्याच्यामध्ये आहे, पण सगळं सुंदर आहे अर्थात. आणि मी रेकी ग्रँड मास्टर आहे.
त्यामुळे ते एक मला होतं की माझे क्लासेस आणि सेमिनार्स बंद पडले ना, बर तर ते लोकांना निदान ऑनलाईन बसून शिकू शकतील, कारण मी ऑनलाईन बरेच कोर्सेस करत होते तेव्हा. हां हां मग त्यातून ते मी रेकी फर्स्टचं पूर्ण ऑनलाईन कोर्स सप्तरंग 594ला टाकला बर की लोकांना शिकू देत, सगळं फ्रीमध्ये दे. परत मी रेकी अक्षय सुखाचे वरदान एक पुस्तक लिहिलेलं आहे. बर तर ते पुस्तकही मग मी काय केलं, ऑडिओ करून लोकांपर्यंत पोहोचवलं. अच्छा. तेही सप्तरंग 594 या चॅनलवरच. वा. आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली मनाचा अभ्यास आहे रेकीमध्ये. बर त्याचंही माझा बरंच वाचन आणि बराच अभ्यास झालेला आहे. त्यामुळे एक माइंड पॉवरच्या एक जवळजवळ 50 एक व्हिडिओज मी त्याच्यावर टाकलेले आहेत. हो का मेडिटेशनचे एक 25-30 आहेत. म्हणजे ज्यांना अध्यात्मातली आवड आहे ना, त्यांनी आवर्जून हे माझं चॅनल बघावं, त्यांना त्यात सगळं मिळेल. आणि मग हे करत असताना माझं पुस्तकाचं मला त्यात समाधान होत नव्हतं. हां हां आणि मग डोक्यात आलं की आपण पुस्तकाचं करायचं तर काय करावं. मग चौकशी केली, सगळी माहिती घेतली. मग ह्याला एक मोठा अडथळा असतो की लेखकांची तरी परमिशन पाहिजे किंवा प्रकाशकाची तरी परमिशन पाहिजे, तर तुम्ही चांगली पुस्तकं देऊ शकता. मग ते 6 महिने वर्षभर अभ्यास करून, गोळा करून, काहीतरी सगळ्या भानगडी करून शेवटी मी एकदा माझं बोलकी पुस्तक हे चॅनल चालू केलं. फर्स्ट मला विजया वाड यांनी, त्या आमच्या घरी वगैरे राहून गेलेल्या, त्या माझ्या चांगल्या ओळखीच्या आहेत. हो. मग मी त्यांना रिक्वेस्ट केली. त्या म्हणे काही नाही अगं, बिंदास तुला लगेच देते म्हटल्या. अरे वा त्यांनी सुपरफास्ट लिहून दिलं. हां. मग असं करत करत एक जे माझ्या ओळखीचे आहेत त्यांच्यापासून सुरुवात केली. आणि आता असं होते की आता समोरून मला येऊन बुक्स देऊन जातात की अरे हे वा. तुमच्या चॅनलवर करा म्हणून. खरंच आहे अशा पद्धतीनं मग हे माझं पुस्तकाचं चालू झालं. आणि मग माझ्याकडे बरंच लिखाण आहे, तर ते सगळं कलेक्शन जे जे चांगलं आहे, मला त्याच्यामध्ये मेन असं म्हणजे त्याची करण्याची इच्छा होण्याचं कारण की अंध लोक असतात, अपंग लोक असतात, बेड रिडन असतात आणि वृद्ध लोक हम्म. आयुष्यभर वाचलेलं आहे आणि आता वाचू शकत नाहीत, तर त्यांना ह्या माध्यमाचा उपयोग व्हावा, ह्या हेतूनं मुख्य मी या बोलकी पुस्तके या माझ्या चॅनलकडे वळले वा की त्यांना याचा फायदा होते. म्हणजे माझ्या हातून जाताना एक छोटीशी समाजसेवा पण, आणि मला हे पण समाधान की मी जे काही केलेलं आहे आजपर्यंत ते एका ठिकाणी एका दृष्टीनं रेकॉर्ड झालं. खरंच आहे कुठेतरी ते राहिलं की नाही बाबा हे कलेक्शन आहे सगळं. हो हो ह्या उद्देशानं केलं. अर्थात त्याला काही म्हणजे त्याच्यामध्ये माझा पैसे मिळवणे किंवा हा काही उद्देश नाही आहे, आणि ते माझं अजून कुठलं मॉनिटाईज झालेलं पण नाही आहे. पण ह्याच्यातून मला करताना जो आनंद मिळतो, रेकॉर्ड करताना किंवा तेच परत वाचताना माझ्या ज्या मेमरीज येतात पहिला, तो आनंद वेगळाच आहे. खरंच आहे. म्हणजे ना सख्यांचा आपला असा सहज स्वभाव असतो की जे माझ्याकडे आहे ना हा, ते मला वाटायचंय वाटायचंय. सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांना मिळू देत, द्विगुणित होऊ दे. हा, बरोबर. आणि तो जो आनंद मिळतो त्याचं पैशामध्ये मोल मोल नाही, नाही. होय की नाही. मला जास्त करून काय भावलं की तुम्ही आता आईंचं सांगत होता, हा, होय की नाही. हा. बऱ्याचदा आपण सगळेच तक्रार करतो की वेळच मिळत नाही, हो. काय करू, एवढी सगळी कामं असतात. पण आई बाकीची सगळी कामं करत करत वाचनाची वाचन आवड करायची. जोपासत हा, होत्या तेच आणि ना. त्यांनी तुमच्यामध्ये पण ते रुजवलं. आणि तिचं एक वाक्य कायम माझ्या अगदी अक्षरशः हृदयावर कोरलेलं आहे की प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आणि ते आयुष्यभर तिने सांगितलेलं की ह्या वाक्याप्रमाणेच तुम्ही चालायचं. वा आणि अशी म्हणजे- बरीचशी वाक्य तुमच्याकडून आम्ही ऐकणार आहे, पण ती आता तुम्हाला भावलेली असतील, मग ती आपण मैत्रिणींना बरोबर सांगायची. आहे. आणि आमच्या पप्पांचंही तसंच की परिस्थिती नसली तरी दुसऱ्याला शिक्षणामध्ये मदत करायची, आणि आपल्याकडे 100 रुपये असतील तर तुम्ही त्याला 20 रुपये द्या, हा पण परोपकार. बरोबर. हे 2 संस्कार आई वडिलांचे जे आलेले, त्यात सोशल वर्कची आवड बहुतेक मला त्यातूनच ती निर्माण होत गेली असावी. आणि लहानपणापासूनच आहे. म्हणजे मी शाळा कॉलेजमध्ये असताना सुद्धा सगळे बरेच जे ग्रुप्स असतात सोशल ऍक्टिव्हिटी करणारे, त्या सगळ्या ग्रुपमध्ये मी होते. कॉलेजमध्ये मी बिनविरोधेला निवडून आले होते. स्कूलमध्ये सगळीकडे, म्हणजे जिथे कुठे काही पुढे स्टेजचं काम आहे ना तिथे मी आहेच. असं होतं. आणि मग लग्नानंतर एक 10-12 वर्ष बऱ्यापैकी गॅप पडला सगळा. बर मग ते परत कॉन्फिडन्स जाणे वगैरे, लहान मुलं, जॉईंट फॅमिली वगैरे, ह्या सगळ्यामध्ये थोडंसं बुजले गेले. पण माझ्या मिस्टरांची चांगली साथ आणि माझी आवड त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी परत थोडा स्कोप द्यायला चालू केला. म्हणजे ॲक्च्युली मी 40 नंतर माझं करिअर चालू केलं, वा असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे. जेव्हा आपण निर्धार करतो ना तेव्हा वयाचं हो. कुठलंही बंधन नाही. किंवा अडथळा नाहीये. नाहीये. दृढ निश्चय केला तर आपण पुढे आणि जायचं. त्यावेळी ॲक्च्युली मी सोशल वर्क बाहेर जाऊन होत नसेल तर मी तेव्हा गप्प बसले नाही. विणकाम, भरतकाम, मशीनवर शिवायचं, इव्हन मुलांना सुद्धा ते आपले कागद वगैरे त्याच्यापासून बनवतात ना ड्रेसेस वगैरे, हा. तसे मुलांना बनवून कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणे, मुलांच्या स्कूलमध्ये जाऊन ड्रॉइंगच्या कॉम्पिटिशन्स त्यांच्या घेणे, असं बरंच काही काही स्टोरीज सांगणे, वा. असं जे जे जमेल ना, म्हणजे सोडलं मी काही नाही. काही नाही. मला तर एक आठवण इतकी छान आहे की आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळं मासिकं घरात भरपूर यायची, पेपर्स यायचे. माझं काहीतरी वाचायचं राहिलं ना
मी ते पेपर नेऊन आत लपवून ठेवायचे. बर. माझं वाचून झाल्यावरच मी त्याला परत हॉलमध्ये ठेवणार. वा. इतकं मला हे होतं की खरं तर नाही, मला हे- हे वाचायचंय. आता सुद्धा असं होतं की आलेली रविवारची पुरवणी कधीच रविवारी वाचून होत नाही, सोमवारीही कधी कधी होत नाही, पण ती बरोबर. जेव्हा होईल ना तेव्हा ती पूर्ण वाचून झाल्यावरच ती रद्दीत जाणार, तोपर्यंत ती माझी बाजूला असते. हा. मला वाटतं हे असं वेड असावं. असावं. हा, तर ना आपलं जे इप्सित आहे ते साध्य साध्य होतं. होतं. म्हणजे तुम्हाला आता ते वाचनाचं जे आहे ना त्यातून मला पाहिजे तेवढं ज्ञान मिळवायचंय, मला इतरांनाही ते वाटायचंय, हे साध्य होतं. आता लहान मुलांच्या शिक्षणाशी तुम्ही कशा प्रकारे जोडल्या गेलेल्या आहात? कसं झालं, माझा हा मुलगा जेव्हा गेला मॉन्टेसरीमध्ये वगैरे, तर तेव्हा मला घरात तर म्हणजे बसवत नव्हतं. करायचं तर काही होतं, पण घरी परमिशन मिळणं इम्पॉसिबल गोष्ट होती. गुजराती समाजात डोक्यावर पदर घेऊन हॉलमध्ये पण जायचं नाही आणि मला बाहेर कोण जायला देणार. माईसाहेब बावडेकर त्या स्कूलमध्ये माझी मुलं होती आणि तिथे पालकांना इन्व्हाइट करायचे बर. की हेल्पला तुम्ही या म्हणून टीचर बरोबर. मग तेव्हा मी 1-2दा गेले ते. मग तेव्हा मला लक्षात आलं. मग मी तेव्हा माझ्या मिस्टरांना विचारलं की स्कूलमध्ये मिटिंग्ज असतात, मी मिटिंगला जाते, अनेक 4 मिटिंगला मी जास्त गेले तर काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? नाही म्हटले, जा. मग तिथे गेल्यावर मी टीचरना सांगितलं की तुम्हाला कधी स्टोरी सांगायला पाहिजे सांगा, मी येते. माझं ड्रॉइंग चांगलं होतं, ड्रॉइंगच्या सगळ्या एक्झाम्स झाल्यात माझ्या, वा. तर मी तुम्हाला ड्रॉइंगमध्ये तुमच्या काय कॉम्पिटिशन्स घ्यायच्यात त्याच्यामध्ये मी तुम्हाला हेल्प करेन. माझा मुलगा 6 वर्षाचा असताना ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जी कॉम्पिटिशन होती ना त्याच्यामध्ये त्याचा पिक्चर गेलं होतं त्यांच्या मस्त. शाळेच्या थ्रू. वा. मग अशा त्यांच्या शाळेतून सगळे उपक्रम मी थोडे थोडे घेत मग तिथं ॲथलेटिक्स शिकवलं त्यांना. म्हणजे तो ज्या वर्गात जाईल ना त्या वर्गात मी आहे. आम्ही जॉईंट असल्यामुळे माझ्या घरी 7 मुलं होती, त्यामुळे 7 मुलांच्या 7 वर्गात काही असेल की मला सांगायचे. असं करत मी हळूहळू बाहेर पडायला सुरू केलं. मस्त. आणि मग नंतर आमच्या जैन समाजाचा एक ग्रुप चालू झाला, मग त्याच्यात त्यानिमित्तानं बाहेर पडले. असं करत करत साधारण एक 5 वर्षात मी 10 ते 12 ग्रुपमध्ये ॲज अ डायरेक्टर किंवा सेक्रेटरी किंवा ट्रेजरर असं काहीतरी करत होते. आणि ह्या पुस्तकाच्या संबंधात म्हणाल तर करवीर साहित्य परिषद हा जो ग्रुप आहे हो. त्याच्यामध्ये मी जवळजवळ 15 ते 16 वर्ष ट्रेजरर म्हणून काम केले. आता एक 4-5 वर्षात थोडंसं मला जमत नाही, लांब पडते म्हणून कमी केलंय. म्हणजे त्याच्यामध्येही मी आहेच आहे. म्हणजे माझ्या ज्या आवडी आहेत त्या आहेत. वधूवर मेळाव्यामध्ये मी अँकरिंग करते, कुठल्याही विषयावर लेक्चर्स वाचन चांगलं असल्यामुळं. कांचनताई परुळेकर मला नेहमी सजेस्ट करायच्या. त्यांना लेक्चर आलं ना की त्या येणाऱ्यांना सांगायच्या माझ्यापेक्षा ह्या लेक्चर छान देतात, तुम्ही ह्यांना घेऊन जावा. मस्त. इव्हन सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा, सांगली असो किंवा आपलं हातकणंगले इकडे तिकडे आजूबाजूला ना सगळीकडे मला ताई पाठवायच्या. वा. छान. अशा पद्धतीनं माझी प्रोग्रेस सुरू आहे थोडी थोडी. खरंच मस्त. तर मॅडम, तुमच्या बरोबर बोलता बोलता आता असं लक्षात येत आहे की तुम्ही जेवढं भरभरून पुस्तकांबद्दल बोलताय ना तेवढाच भरभरून पुस्तकं सुद्धा तुमच्याबरोबर बोलतात. आणि तुम्हाला त्यांच्याकडून जेवढं जास्त घेता येईल तेवढं तुम्ही घेत असता, त्यांना बोलतं करता, तसंच तुम्ही तुमच्याबरोबर इतरांना सुद्धा बोलतं करता. आणि म्हणूनच आम्हाला आता हे जाणून घ्यायचं आहे की ती पुस्तकं तुम्हाला कशी बोलतात. म्हणजे प्रत्यक्षात तुम्हाला तुमच्या आवडीच्या पुस्तकांमधील काही वाक्य, पॅरेग्राफ्स, काही म्हणी किंवा सुभाषित, काव्यपंक्ती काहीही जर आवडलं असेल ना तर ते आम्हाला ऐकायचं आहे. आणि ते तुम्हाला का आवडलं ते सुद्धा. हो, नक्की. अगं ह्या गोष्टींचा तर सगळा माझ्याकडे खजिनाच आहे. वा. कारण पहिल्यापासून त्याची मला आवड असल्यामुळे मी सगळं कलेक्शन ठेवलेलंच आहे. हां. त्यातील तुला अगदी छानशी जी काही आहे थोडीफार ती सांगते. कारण मला असं वाटतं की जेव्हा आपण पुस्तकं वाचतो हां. तेव्हा ती मनामध्ये उतरली पाहिजेत, जीवनामध्ये उतरली पाहिजेत. बरोबर. आणि जीवनामध्ये ती कशी लागू पडतात त्याची तर एवढी सुंदर सुंदर वाक्य आहेत. आणि आपल्यामध्ये किती महान लेखक होऊन गेलेत, हो. किती, म्हणजे त्याला काही लिमिट आणि गणतीच नाही आहे. आपण नावं सांगायची म्हटली तरी आपण 2 तास जरी नावं सांगितली तरी संपणार नाहीत. खरंच. एवढी आपली प्रचंड सूची आहे. त्यातलं आपण किती वाचणार. पण तरी जेवढं शक्य होईल तेवढं मी आजपर्यंत सगळ्या प्रकारचं वाचन केलेलं आहे. वा. आणि वाचनानं माणूस नक्कीच समृद्ध होतो. खरंच आहे. तर त्यामध्ये एक जीवनासाठीच एक छान वाक्य सांगते. प्रत्येकाच्या जीवनाला आपला असा एक ठेका असतो, बर. आपली अशी चाल असते, आपला रिधम असतो आणि त्या चालीत चालताना ते आयुष्य आपोआपच सुंदर होऊन जाते. वा. त्याला त्याचा स्वतःचा डौल लाभतो. किंवा रवींद्रनाथ टागोरांचं हे एक माझ्या आवडीचं खूप वाक्य आहे की फळ फुलाला विचारते तू कुठे आहेस, बर. फळ म्हणते मी तुझ्यातच आहे. म्हणजे हे आध्यात्मिकला कसं लागू पडतं की साध्य हे साधनेतच दडलेलं असतं. मनपूर्वक साधनेनं, आराधनेनं ते प्राप्त करता येतं. मस्त. किती सुंदर सांगितलं ना त्यांनी. बघायला गेलं तर एक वाक्य पण त्यामध्ये अख्ख्या जीवनाचं सार त्यांनी सांगितलेलं आहे. खरंच. असंच बाबा आमटे सुद्धा आपले हां. जगप्रसिद्ध आहे, त्याच्याबद्दल काही सांगायची गरजच नाहीये. तेही म्हणतात की जीवन म्हणजे या अफाट विश्वरूपी सागरावर हेलकावे खाणारा एक तराफाच. बर. एखादी लाट अशी घुसते की तो तराफा उलटतो.
मग उरतो निराशेचा प्रचंड गर्जणारा सागर. पण कधी कधी सगळ्या वादळातून सुटून हा तराफा जेव्हा किनाऱ्यावर पोहोचतो तेव्हा पुढे असतं आतुरतेनं दोन्ही हात पसरून आपली वाट पाहणारं समृद्धीचं आगार. वा. म्हणजे माणूस जो नैराश्यामध्ये जातो तर ते न जाता त्याला टक्कर देऊन तुम्ही जर पुढे गेला तर सगळं तुम्हाला हवं ते सुख समृद्धीच पुढे पसरून ठेवलेलं आहे. खरंच. हे एक्झॅक्टली हे असंच आहे. कारण इथे मला आणखी एक आपल्या हरिवंशराव बच्चनचं वाक्य आठवतं. हा. यदि मन की बन जाए तो अच्छा, नाही बन जाए तो ज्यादा अच्छा. कारण परमेश्वरानं तुमच्यासाठी त्याच्यामध्येच काहीतरी वेगळी संधी ठेवलेली आहे. हो. तर अगं किती अशी तुला मी सांग मला. किती मस्त. हो, आम्हाला सांगा तुम्ही. आणि मी आता म्हणजे यंगस्टरनाही कदाचित नावं सगळी माहीत असतील नसतीलही लेखकांची. हा. तर स्वामी विवेकानंदांचं मी एक मला आवडलेलं सांगते. हा. जशी खाण तशी माती, त्याच्यामध्ये सत्कृत्याचे बीज पेरले तर कीर्ती व सन्मानाची प्राप्ती होईल. हे यंगस्टरसाठी खास आहे की आज आपल्या देशाला लोखंडी स्नायूंची बर. आणि पोलादी मज्जातंतूंची खरी गरज आहे. वा. आज गरज आहे अशा दुर्दम्य इच्छाशक्तीची की जी विश्वाची गूढ रहस्ये उकलेल आणि जरूर पडल्यास महासागराच्या देखील तळाशी जाऊन प्रत्यक्ष मृत्यूला तोंड देऊन आपले उद्दिष्ट साध्य करून घेईल. मस्त. बघ किती सुंदर आहे ना. खरंच, आणि खरंच यंगस्टर आत्ताची पिढी एवढी हुशार आहे, जबरदस्त. जे त्यांनी हे थोडंसं जरी मनावर घेतलं, आपला देश आपल्या देशासाठी करायची तळमळ, तर त्यातून हे त्यांना 100% साध्य होणार आहे. आणि आपण जगाच्या टॉपवर, तर ह्या सगळ्या यंगस्टरनी अशी साथ दिली तर आपण का नाही पुढे जाणार. खरंच आहे. तो जो कणखरपणा आहे, तो जो आता म्हणजे आपल्या शरीरात असणं गरजेचंच आहे, पण मनाचा कणखरपणा म्हणजे कसा त्यांनी तो करायचा सांगून हे तुम्ही मनाशी जोडा हा असं म्हटलेलं आहे. तर किंवा त्याला आणखी एक तुला सांगते की घोड्यावरची मांड बळकट असली बर. आणि हातातला लगाम घट्ट धरून ठेवला म्हणजे दैवाचं घोडं निमूटपणे स्वाराच्या नियंत्रणाखाली धावत राहतं. अच्छा. मीच आहे देव माझ्या दैवाला घडवणारा. वा वा. मस्त. हा. कविता आणखी छोटीशी अशीच जिद्दवर. हा. खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी. बर. खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी. वा. घट्ट मिठुनी ओठ गाणे असते ग मनी, आर्त जन्माचे असते रित्या गळणारे पाणी. मूठ मिठून कशाला म्हणायची भरलेली, बर. उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. वा. झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, उमेदीने रे जगण्याला बळ लागते थोडेसे. म्हणजे परत इथे तेच आलं की तुम्ही नैराश्यात कधीही जाऊ नका. हे अप्स डाऊन्स आयुष्यामध्ये येणारच आहेत, त्याला सामोरे जा. आणि त्याच्यासाठी आणखी म्हणजे हे ऑटोमॅटिक आता जोडून आलं बघ की जीवनात चारी बाजूला संधींचे बियाणे टाकलेले असते. बर. किंवा आता आपल्याला हजारो मैलाचा प्रवास करायचा आहे, पण रस्त्यावरून आपण चालण्यासाठी एक पाऊल तरी उचललं पाहिजे. हो. जोपर्यंत तुम्ही एक पाऊल उचलत नाही, रस्ता थोडीच तुमच्या पायाखालनं चालत जाणार नाही. अशी तरी कुठलीही टेक्नॉलॉजी आता नाहीये आणि होणार पण नाही. असं आहे. ह्याला अनुसरून आणखी एक म्हणता येईल आपल्याला की अ जर्नी ऑफ 1000 miles begins with a single stone. ओके. Sorrows are our educators. A man can see further through a tear than a telescope. वा. किंवा विजयवाडचं पण आहे. म्हणजे सगळ्यांची वेगवेगळ्या पद्धतीचे. आता त्यांचं कसं आहे, वाळूच्या घड्याळाप्रमाणे कधी तारुण्य सरतं नि म्हातारपण वरती येतं ते कळतही नाही. म्हणजे आपण कर्तव्यामध्ये इतके बुडून जातो ना, जेव्हा साठी येते तेव्हा जाग येते, अरे माझी साठी आली. त्या पद्धतीचं ह्यांचं हे वाक्य आहे. खरंच आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्ही बोललात ना तसं की तो एक क्षण असतो ना ज्या वेळेला आपल्याला नैराश्य आलेलं असतं आणि आपण सगळी उमेद सोडून देतो, त्याच क्षणी खरं तर गरज आहे की तुम्ही आणखी जास्त धाडस दाखवायला पाहिजे आणि खंबीरपणे ती लढाई जी आहे ती छोटी आहे यावर विश्वास ठेवा की थोड्या काळाची आहे, थोड्या काळाचा तो अंधार आहे, रात्र जसं आहे तसं ते बदलणारच आहे, पण ती लढाई लढायचीच आहे. आणि ते लढायला हे जे सामर्थ्य आहे ना आपल्याला, ही पुस्तकं हे बळ देतात आपल्याला. किंवा त्यावेळेला आपल्याला कुठेतरी वाचलेलं काहीतरी मग ते स्ट्राईक होतं, मग त्याच्यातून त्यांनी कशी वाट काढली, मग त्यावेळेला मग आपण निदान असा तरी विचार करतो की हा मला प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही मनात ठेवला तर नाही सुटणार आहे, बरोबर, पण तुम्ही दुसऱ्याशी शेअर केला तर तुम्हाला काहीतरी मार्ग दाखवेल, सुचवेल.
कधी कधी तुम्हाला कोणीतरी येऊन काही सांगतं, त्यातून उत्तर सापडतं. म्हणजे मी मनाची सुद्धा डॉक्टर आहे, त्यामुळे माझं हे सगळं एकत्र कॉम्बिनेशन असं होत आहे. बरोबर. आणि आजकाल काय होतंय बऱ्याचदा, म्हणजे आपण एक जनरेशन गॅप जसा आहे तो प्रत्येक पिढीत आहे, पण आहेच आहे. आजकाल कम्युनिकेशन गॅप सुद्धा वाढतोय. हो, वाढतोय. का? कारण आता ही जी मुलं आहेत, म्हणजे यंगस्टर्स जे आहेत, जास्त करून आपला फोकस पण तिकडेच आहे तिकडेच आता. आहे, हो. पण घरी बोलत नाहीत, हां. मग आपल्या मैत्रिणींबरोबर बोलतात. बोलतात. पण जर त्यांनीच पुस्तकं नाही वाचलेली चांगली, तर ते तरी एकमेकांना कसा हुरूप देणार आहेत पण नैराश्याच्या काळात. अशांसाठी सुद्धा आता चेतन भगत आहेत आपले. हा. म्हणजे खरोखर चिकन सूप फॉर दी सोल आहे. Yes. यंगस्टरसाठी कितीतरी पुस्तकं आहेत, बापरे, म्हणजे अगदी अनगिनत आहे त्याची वा, पण लिस्ट. exactly. हा, आणि त्यांनी मी तर म्हणते नेपोलियन आहे, शिवाजी महाराज आहेत, महाभारत आहे, हे सुद्धा आवर्जून वाचलं पाहिजे. बरोबर. कारण त्याच्यातून जे आपण शिकतो ते असं सांगता कधी येत नाही, ते तुम्हाला आयुष्यात सहज तुम्हाला ते पुढे नेतं. हम्म. परत इंदिरा गांधी आहे, माझी तर इंदिरा गांधी एक आयडॉल आहे. त्यानंतर किरण बेदी आयडेयर आणि अब्दुल कलामांचं इग्नायटेड माइंड्स. वा, ही पुस्तकं माझी जबरदस्त लाइकिंगची आहेत. मस्त. की ज्यातून आपल्याला ती खरंच काही ना काही देतच असतात. देत असतात. आणि यशवंतराव चव्हाणांचं एक त्यांचं आत्मचरित्र, अच्छा. म्हणजे त्यांना लहानपणी विचारलं कोणीतरी शाळेमध्ये की तू मोठा झाल्यावर कोण होणार, विचारतात बाई. हो. तर त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये का, मी यशवंतराव चव्हाण होणार. वा. आणि ते तेच झाले. याला म्हणतात स्वाभिमान. हा, असं प्रत्येक पुस्तकात आपल्याला काही ना काही वेगळं मिळत असतं आणि सापडत असतं. आणि मग कसं होतं, मला तर असं म्हणायचंय की जेव्हा स्त्री असं वाचन करते हा. तर ऑटोमॅटिक तिच्याबरोबर सगळं घर चालतं बोलतं पुस्तक होतं. हा. का तर ती प्रत्येक ह्याच्यात मुलांना सांगत असते, नवऱ्याला सांगत असते, भले कोणी तुमच्याबरोबर नाही शेअर करू दे, पण ते ऐकत असतात. हो. त्यांच्या कानावर पडत असतं. हो. आणि ऑटोमॅटिक त्यांच्यावर तो नकळत संस्कार होत असतो. बरोबर. त्यामुळे स्त्रियांनी तरी मला वेळ नाही, आता काय वाचायचे, आता काय वय झाले, त्या वयात वाचून काय करायचे, नो. हा. शेवटपर्यंत तुम्ही शिकलं पाहिजे. माझं हे आयुष्याचं ब्रीदवाक्य आहे की रोज मला काही ना काही नवीन शिकलंच पाहिजे, हा माझा नियम आहे. वा. भले मग त्याला कशाचा अडसर नाही, हा नाही जमत ना, थोडं लेटेस्ट ट्राय, बरोबर. आज नाही येईल उद्या येईल, पण शिकत राहिलं पाहिजे. हा. किती वेगवेगळ्या भूमिका आपल्याला जगायला शिकवतात ही शिकवतात, पुस्तकं. हो. बघा ना, म्हणजे आईपासून सुरुवात झाली आपली बोलण्याची. हो. आईनं वाचायला पाहिजे, घरातलं घराला प्रत्येक पाहिजे. जण नकळतपणे पुस्तकांबरोबर बोलत राहणार. कुटुंबातल्या प्रत्येकाच्या कानावर चांगल्या गोष्टी पडणार, लढण्याची हिंमत येणार. एक चांगली आई, एक चांगली गृहिणी, आई, पत्नी, बहीण, मित्र, मैत्रीण, गुरु. आणि आत्ताच्या यापैकी- जगातलं आपण हे जे ऐकतोय, म्हणजे बॉम्बस्फोट, अमकं तमकं, हे सगळं जे विदारक चित्र आहे, हो. त्याच्यामध्ये तर मुलांच्यावर हे संस्कार फारच आवश्यक आहेत असं मला खरंच आहे, वाटतं. की खरंच. तिकडे थोडं कमी पडतं. एक तर आता इंग्लिश स्कूलला मुलांना घालतात, त्यामुळे माझं स्वतःच असं म्हणणं आहे की हे मराठी जे इतकं सुंदर आहे ना, लिटरेचर, सगळ्याला ती मुक्तातच मुक्तात. इंग्लिश पण चांगलं आहे, नो डाऊट, हो. पण आपलं मराठी ते मराठी. मातृभाषा मला कधी पण- मराठीचं मला खूप आहे. ऍक्च्युली मी आहे गुजराती, पण मला मराठीचा फार अभिमान आहे, पण तुमची स्वाभिमान आहे. मराठी इतकी छान आहे ना, ही भाषा इतकी ओघवती आहे की ती छान वाटते हो. तुमच्याकडून ऐकायला सुद्धा. आणि मायकेल अँजेलोचं एक मला खूप वाक्य आवडतं बघ, की प्रत्येक दगडात शिल्प हे असतंच, फक्त नको असलेला दगड काढला की शिल्प दिसतच. वा, असे किती एक छान. से एक महान गुरु आहेत आपल्याकडे. मस्त. हा, पण हे केव्हा मिळणार तुम्हाला की तुम्ही त्याच्यामध्ये शिरलात, बघितलं, वाचलत, आवडलेलं तुम्ही नोट डाऊन करून ठेवलं. मी मग ते भले नोट डाऊन तुम्हाला नसेल करायचं तर तुम्ही कुणाशी तरी शेअर करा ना, नक्की ते राहते डोक्यामध्ये. हो, प्रत्येकाची आपली आपली पद्धत आहे. हा. कसं जोपासायचं, कसं जपून तेच ना. ठेवायचं आणि कसं व्यक्त करायचं, व्यक्त होय की नाही? हेतू काय आहे की तुम्हाला जगायला शिकवतात ही शिकवतात. पुस्तकं, तर तुम्ही ते शिकून घ्या, घ्या, होय की बरोबर नाही? आहे. म्हणजे किती बोलतात बघा. परत जाता आपले जाता. तुकाराम महाराज आहेत, गौतम बुद्ध आहेत. तुकारामने सांगितलं, सुख जवळ एवढे, दुःख पर्वत एवढे. एकाच शब्दात आहे. बहिणाबाईचं तर किती आहे, सांगावं तेवढं, त्याचं काय भरपूर आहे, ते काय सगळ्यांना माहितीच आहे. गौतम बुद्धांचं आहे की धीर ही सर्वोत्तम पूजा होय आणि ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज इज विजडम. वा. असं प्रत्येकाचं काही ना काही ना, म्हणजे आपण ते आपल्या आयुष्यामध्ये जर उतरत गेलं तर आपलं आयुष्य का नाही सुंदर होणार, खरंच. का नाही शिल्प बनणार. खरंच. पण अर्थात आपण माणूस आहे म्हटलं, राग, द्वेष, लोभ हे सगळं आपल्यामध्ये असणारच आहे, येणारच आहे. हो. पण ते सुद्धा कमी करायच्या बऱ्याच पद्धती आहेत. मेडिटेशन आहे, हे जर तुम्ही केलं तर ते तुम्हाला हळूहळू ते सेटल करतं ना. बरोबर. माणूस म्हटल्यावर शेवटी संसार म्हटल्यावर सगळ्याच्या आयुष्यात घडणारच. हो. ह्याच्यामध्ये मी आणखी एक सांगेन की मला आवडलेलं, मी स्वतः माझं लिहिलेलं आहे की हां. मनाची जळमट काढून टाका. बर.
मनाचे अपंगत्व हद्दपार करा आणि पहा काय जादू होते ते. भूमातेच्या पोटात पडलेले बीज असा विचार करत नाही की मी बाहेरचे ऊन आणि थंडी सोसण्यापेक्षा आतच पडून राहणे चांगले. बर. ते जमीन भेदून बाहेर येते, हा. वृक्षरूपाने प्रगट होते. किनाऱ्यावरील खडकांना भिवून समुद्राच्या लाटा कधी मागे फिरत नाहीत. त्यांना माहीत असते की खडकावर आपटून आपल्या ठिकऱ्या ठिकऱ्या होणार आहेत, तरी त्या खडकांशी माथा झुंजवून अखेर त्यांचे वाळूत रूपांतर करतात. वा. खरं सांगायचं तर अडचणी, संकट आणि वादळे जी निर्माण होतात ती मानवाला पुढे नेण्यासाठीच. मस्त. त्याच्याशी कडवी झुंज देऊन आपली जीवन नौका पैलतीरी सुखरूप नेण्याची धडाडीने धैर्य, हिंमत आपल्याला यशोशिखरावर नेईल. आणि हे सगळं कधी घडेल, जेव्हा तुम्ही सुंदर पुस्तके वाचाल तेव्हाच. अगदी अगदी. आणि असं नाही आहे बरं का की नुसती अशीच पुस्तकं वाचा. मी चंद्रकांत काकोडकरची पण तेवढीच पुस्तकं वाचलीत, हिंदी पुस्तकं तेवढीच वाचलीत, समुद्र सफारीची तेवढीच वाचलीत, पर्यटनाची तेवढीच वाचलीत, मीना प्रभूची सगळी प्रवास वर्णनं वाचलीत. म्हणजे सगळ्या पद्धतीचं वाचन करायचं आणि मग ठराविक एज नंतर तुम्हाला कळत जातं की तर मला काय वाचायचंय, मला काय वाचायचंय. आपलं सिलेक्शन मग आपोआप तयार होत जातं. अच्छा. आणि सुरुवातीपासून तुमचं तयार असेल तर नो प्रॉब्लेम. पण मला असं वाटतं की तुम्ही सगळीकडे, मग त्याच्यामध्ये ऐतिक अशी खाली, धार्मिक आली. आमच्या जैन शास्त्रामध्ये गुरुवाणी म्हणून एक मोठाच्या मोठा ग्रंथ आहे. बर. तर त्याचं हिंदीमध्ये आहे ते बुक. त्याचं मी पूर्ण वाचन केलेलं आहे आणि आता पुढचं माझ्या डोक्यात आहे की त्याचं मला माझ्या ह्याच्यावर सगळं रेकॉर्डिंग आणायचं आहे. वा. म्हणजे परमिशन वगैरे मला ॲक्च्युली 2 वर्षापूर्वीच मिळालेली हा. आहे, पण ते मला सलग घ्यायचं आहे आणि मला अजून रोज जमत नसल्यामुळे माझं थोडं थांबलंय. पण ते मला चालू करायचं आहे. मस्त. म्हणजे त्यामध्ये पण काही असं छान शेअर करण्यासारखं असेल तर नक्की सांगा. हो, त्याच्यामध्ये तर खूप असतात. म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये कसं असतात, ओपन बुक एक्झाम्स म्हणून असतात. तर त्यामध्ये अशी पुस्तकं जनरली कोणी वाचायला जात नाही. गुजराती महावीर स्वामींची आहेत, गौतम बुद्धाचे, जे जे आमचे होऊन गेले संत. तुमच्यात संत म्हणतात, आमच्यात आम्ही प्रभू म्हणतो. म्हणजे 24 तीर्थंकर असतात. तर त्यांच्या सगळी आयुष्याची त्याच्यामध्ये गाथा असते आणि त्यांनी कशा पद्धतीनं तोंड दिलं आणि कसे त्यातून बाहेर पडले. त्याच्यामध्ये मेन आमच्यामध्ये अहिंसा आणि आपल्या षड्रिपू जे आहेत, राग, द्वेष, लोभ, मोह, माया, मद, मत्सर, हे सगळं तुमच्यातलं तुम्ही कमी करून तुमची मोहमाया कमी करण्यासाठी, म्हणजे तुम्ही काही साठवू नका, त्याच्यातून तुम्ही मनाने अलिप्त व्हा, संसारातून अलिप्त व्हा. संसार तर करायचा पण त्यातून अलिप्त होऊन हे सगळं शिकवलं जातं. तर अशा पद्धतीच्या मग छोट्या 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 मार्मिक गोष्टी त्याच्यामध्ये ते सांगून त्यातून तुम्हाला ते हळूहळू पुढे नेतात. कारण एकदम तुम्हाला 1लीतनं 12वीत नेऊन बसवलं तर तुम्हाला ते झेपणार नाहीये. बरोबर. तसंच इथं आहे की ते स्टेप बाय स्टेप आमचे गुरु महाराज गोष्टी सांगत ते शिकवतात नेतात. आणि त्याच्यावर त्यांनी अशाच पद्धतीचं महाभारतामध्ये कशा छोट्या छोट्या मुलांसाठी गोष्टी लिहिल्या असतात, त्या पद्धतीचंच हे त्यांनी गुरुवाणी, असं तर मार्मिक धर्मच सगळा, पण असं तर समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी सगळं लिहिलेलं आहे. मस्त. तर ते सगळं घ्यायचा विचार आहे. आणि आता हे जे अध्यात्म आहे ना, ज्याची सगळ्यांना गरज आहे पण लक्षात येत नाही, पुस्तकांच्या माध्यमातून हे अध्यात्म सुद्धा मिळतंय. हे आता तुमच्याशी बोलताना लक्षात आलं माझ्या की तिथं सुद्धा मनशांती आहे, तिथं सुद्धा जीवन जगण्याची कला, कौशल्य आणि एक काय म्हणतो आपण की तो मार्गक्रमण कसा करावा हे आपल्याला कळतं. मैत्रिणींनो, श्रोते हो, पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला आनंद वाटता येतो. इतरांच्या मध्ये आनंद वाटल्यानं आपल्यातला आनंद हा अधिक द्विगुणित होतो. तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक गोष्टीचं ज्ञान पोहोचावं यासाठीच तर ही पुस्तकं आपल्याला मदत करत असतात. या पुस्तकांच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुद्धा आपण जगभरामध्ये सर्वत्र पोहोचू शकतो. मनामध्ये, जीवनामध्ये ही पुस्तकं जर उतरली ना तर आपलं आयुष्य खूपच सुंदर होतं. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक होतो. गहन अर्थ लक्षात येतो आणि मग नकारात्मकता आपोआप बाजूला सारली जाते. आत्तापर्यंतच्या पिढ्यासुद्धा वाचनानं समृद्ध झाल्या आणि आता इथून पुढच्या पिढ्यासुद्धा वाचनानं समृद्ध होतील. ही पुस्तकं त्यांना मनानं बळकट बनवतील. खरंच ही पुस्तकं प्रत्येकामधली संशोधक वृत्ती वाढवत असतात. असंच काहीसं आत्ता आपण ऐकलं नीलम दोशी यांच्याशी साधलेल्या संवादामधून. त्यांचे असंख्य अनुभव आत्ता आपण ऐकले. छोटी छोटी वाक्यसुद्धा आपल्या आयुष्याला कशी कलाटणी देऊ शकतात हे देखील आपण जाणून घेतलं. अजूनही खूप गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत, पण त्या नंतरच्या भागामध्ये. पुस्तकांची खाण भागवते ज्ञानाची तहान, बनवते मनाला सामर्थ्यवान या अंतर्गत
हरहुन्नरी व्यक्तिमत्व नीलम दोशी यांच्याशी तेजा दुर्वे यांनी साधलेल्या संवादाचा पहिला भाग आपण ऐकला.